इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय. बेसन व्यवस्थित चाळून घ्या. बेसन चाळून घेतलं म्हणजे त्यामधील गुठल्या निघून जातात. त्यानंतर यामध्ये 2 चमचे रवा घालूया. इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. रवा घातल्यामुळे बेसनाचा डोसा अगदी कुरकुरीत होतो. आता हा रवा आपण बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे मी रवा बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर अर्धा चमचा हळद. आता हळद आणि मीठ आपण बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालूयात. तर इथे मी हे दही व्यवस्थित फेटून घेतलंय. दही जास्त आंबटसर नसावं. फेटून घेतलेलं दही आपण यामध्ये घातलं. त्यानंतर यामध्ये थोडं-थोडं करत पाणी घालूया आणि आता आपण हे बॅटर तयार करूयात. पाणी थोडं-थोडं करत घातलं म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येते. इथे मी अर्धा वाटीभर पाणी घातलंय. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठल्या राहून देऊ नका. यामध्ये जर बेसनाच्या गुठल्या राहिल्या तर आपल्याला डोसा व्यवस्थित तव्यावर फिरवता येणार नाही. त्यामुळे इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय. तुम्ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. फार जास्त जाडही करू नका किंवा जास्त पातळही करू नका. अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करा. तर बेसनाचा डोसा बनवण्यासाठी आपलं हे बॅटर तयार झालंय. त्यानंतर इथे मी तवा गरम करत ठेवलाय. तवा आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. तवा गरम झाल्यानंतर यावर 1 चमचाभर तेल आपण लावून घेऊयात. तव्यावर तेल व्यवस्थित पसरून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा बॅटर घालूयात व हे बॅटर आपण व्यवस्थित तव्यावर पसरून घेऊयात. डाळ तांदळाचा डोसा आपण ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने इथे मी बेसनाचा डोसा तयार केलाय. बॅटर व्यवस्थित असं पसरून घेतलं, छान पातळ पसरवून घ्या म्हणजे डोसा सुद्धा छान कुरकुरीत होतो. तर बॅटर इथे पसरवून घेतलंय. आता आपण मध्यम आचेवर हा डोसा शिजवून घेऊयात. तुम्ही यावर बटाट्याची भाजी सुद्धा घालू शकता. 2 मिनिटभर खालच्या बाजूने डोसा शेकून घेतलाय. अगदी छान कुरकुरीत डोसा तयार झालाय. अशा पद्धतीने आपण उरलेल्या बॅटरपासून डोसे तयार करूयात. छान पातळ, कुरकुरीत असा बेसनाचा पौष्टिक डोसा तयार झालाय. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर हा डोसा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा ओल्या नारळाच्या हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता.